दादरचा सेल्फी पॉइंटवरून आता वाद सुरू झालेत। हा सेल्फी पॉइंट बंद करण्याचा निर्णय संदीप देशपांडेंनी घेतलाय। त्यानंतर भाजपने कुरघोडी करत पुढाकार घेतलाय। आता भाजप आणखी आकर्षक स्वरूपात सेल्फी पॉइंट करेल असं ट्विट आशिष शेलारांनी केलंय। तर दुसरीकडे शिवाजी पार्कवरचा सेल्फी पॉइंट मनसेच पुन्हा सुरू करणार असल्याचा फलक राज ठाकरेंनी लावलाय। त्यानंतर राज ठाकरेंनी संदीप देशपांडेंशी चर्चा केली आणि देशपांडेंना सेल्फी पॉइंट सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत। तर आता या सेल्फी पॉइंटसाठी भाजप देखील सरसावली आहे। आशिष शेलारांनी काय ट्विट केलंय बघा। दादर शिवाजी पार्कवरील तरुणाईचं आकर्षण ठरलेला सेल्फी पॉइंट आता भाजप पुढे सुरू ठेवेल। लवकरच भेटू सेल्फी पॉइंटवर। आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्या सोबत आहेत। दिनेश, सेल्फी पॉइंटवरून आता दोन पक्षांनी उत्सुकता दाखवलेली आहे। काय वाटतं, मनसेच पुन्हा हा सेल्फी पॉइंट सुरू करेल की या निमित्ताने सुद्धा एक संघर्ष समोर येऊ शकतो? होय, नक्कीच नक्कीच मनसे आणि भाजपमध्ये सेल्फी पॉइंट वरून चुरस निर्माण होऊ शकते। याआधी आपल्याला माहितीच आहे की 2 दिवसापूर्वी मनसेचे संदीप देशपांडे यांनी CSR फंड उपलब्ध होणार नाही याची जाणीव झाल्याने शिवाजी पार्कमधला सेल्फी पॉइंट बंद करण्याचा निर्णय घेतला होता। मात्र हा निर्णय पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांना तितकासा रुचलेला नाहीये, कारण शिवाजी पार्कशी राज ठाकरे यांचं एक वेगळं नातं आहे, एक भावनिक नातं आहे आणि या सेल्फी पॉइंटची तरुणाईमध्ये विशेष क्रेज होती आणि तरुणाई या सेल्फी पॉइंटवर येत होती, सेल्फी काढत होती। वेगवेगळ्या पद्धतीचे थीम्स किंवा विविध सण या सेल्फी पॉइंटवर साजरे झाले होते। अचानक हा सेल्फी पॉइंट बंद करण्याचा निर्णय झाला। त्यास महत्त्वाचं कारण होतं मनसेला महापालिका निवडणुकीत पराभव पत्करावा लागला। विशेष करून दादरमध्ये त्यांना सर्व जागांवर त्यांचा पराभव झालेला आहे आणि CSR फंड उपलब्ध होत नसल्यामुळे संदीप देशपांडे यांनी तो पुढे न चालू ठेवण्याचा निर्णय घेतला होता। मात्र आज राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आणि त्यांचे आदेश आल्यानंतर पुन्हा या सेल्फी पॉइंटवर फलक लागलेला आहे। राज ठाकरे यांच्या आदेशाने हा सेल्फी पॉइंट पुन्हा चालू करण्यात येत आहे। हे सर्व घडत असताना भाजपनेही या स्पर्धेमध्ये उडी घेतलेली आहे। भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया केलेली आहे की हा सेल्फी पॉइंट अधिक आकर्षक पद्धतीने सुरू केला जाईल आणि आपण लवकरच सेल्फी पॉइंटवर भेटू। त्यामुळे ही दादरच्या शिवाजी पार्क मधले मोक्याची जागा ताब्यात घेण्यासाठी या दोन पक्षांमध्ये पुढच्या काळात चुरस असू शकते। पाहावं लागेल की राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यामध्ये मैत्रीही आहे, ही मैत्री काही कामी येते का, की जागा त्या जागेवरचा वाद किंवा दावा सोडण्यावरून? बिलकुल, धन्यवाद दिनेश या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।